नमस्कार, पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। भावसार समाज क्रांती सेना तर्फे भावसार समाज दशा आणि दिशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भावसार समाज सन्मान पुरस्कार सोहळाही आयोजित करण्यात आला। महसूल प्रबोधिनी सभागृह येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला। भावसार समाज क्रांती सेनेतर्फे जो चिंतन मेळावा आयोजित केला आहे, यात सर्वात प्रथम मी भावसार समाजाने जी उपस्थिती लावली त्याबद्दल मी भावसार समाजाचा चरण नमस्कार करतो। मित्रांनो, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी या छोट्याशा संघटनेसाठी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आम्ही भरपूर आंदोलन केले, आम्ही चळवळीतून आलेलो आहे व चळवळीत काम करताना समाजाची व्यथा काय आहे, ही भावसार समाजाची व्यथा काय आहे हे आज आपल्या भावसार समाजाला स्वतःला माहित नाही। आज अशी परिस्थिती आहे भावसार समाजाची की त्यांच्याकडे राशन कार्ड नाही, इलेक्शन कार्ड नाही, कास्ट सर्टिफिकेट काय असतं हे सुद्धा माहिती नाही। एवढी वाईट परिस्थिती। त्याचप्रमाणे आज बघितलं आपण सगळं घोटाळा आरक्षणाचं सगळीकडे वातावरण देखील चालू आहे। आज काही लोक आपल्या घुसण्याचे प्रयत्न करू लागले। आपण येतो ओबीसी मध्ये, पण ओबीसी मध्ये आलो मी आपण तरी ओबीसी मध्ये आपले दोन समाजाचे दणदणगे आहे। त्यामुळे आज आपल्या भावसार समाजाचा एक आमदार होऊ शकत नाही, खासदार होत नाही, मंत्री होऊ शकत नाही। ही शोकांची काय भावसार समाजाची? मला सांगा तुम्ही, आज ओबीसी मधला आपला घटक हा कोण आमदार आहे? आज आपला सांगा बरं, कोण खासदार आहे? तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे। सगळ्यांनी एक पक्ष राहून द्या, वेगवेगळे तुमचे गट राहून द्या, पण ज्यावेळेस भावसार समाजाला जर 5% आरक्षण मिळालं, आज आपले मुलं कलेक्टर होतील, कमिशनर होतील, आज ते खरंच ड्युटीला लागतील। आज खूप वाईट परिस्थिती आहे। आज छोट्या आपल्या भावसार समाजाची 30 ते 35 लाख संख्या असताना सुद्धा, बाकीच्या समाजाची छोटी संख्या असताना सुद्धा त्यांना महामंडळ मिळाले, पण आपली 30 ते 35 लाख संख्या महाराष्ट्रात असताना सुद्धा भावसार समाजाचं महामंडळ नाही आपलं। ही खरंच शोकांतिका आहे का नाही आहे असे मला वाटते। बोलण्यासारखे भरपूर आहे, तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय इंग्लंड, जय भारत। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया आमच्या ॲक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी। तोपर्यंत नमस्कार।